नांदगावच्या मनोज वाघ व सौ वनिता वाघ या दाम्पत्याला शनेश्वर नस्तनपूर येथील आरतीचा मान। शनी अमावस्येच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नस्तनपूर येथे भाविकांची गर्दी। तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल। संपूर्ण हिंदुस्थानातील अखंड पीठ म्हणून ओळखले जाणारे शनेश्वर नस्तनपूर मंदिर होय। नांदगाव शहरातील प्रतिष्ठित व्यापारी मनोज चंद्रकांत वाघ आणि सौ वनिता मनोज वाघ या दाम्पत्याला महाआरतीचा मान मिळाल्याने नांदगाव शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे। पुरातन इतिहासाची साक्ष देणारे हे पवित्र स्थान श्रद्धा आणि भक्तीचे केंद्र मानले जाते। आख्यायिकेनुसार प्रभू श्रीराम वनवासात असताना माता सीतेचे हरण झाल्यानंतर अगस्त्य ऋषींच्या मार्गदर्शनाखाली प्रभू श्रीरामांनी या स्थळी शनेश्वर पीठाची स्थापना केल्याचे सांगितले जाते। त्यामुळे या स्थळाला धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। दरवर्षी शनी अमावस्येनिमित्त येथे भव्य यात्रा तसेच गाथा पारायण सोहळा संपन्न। महाराष्ट्रासह परराज्यातील देशभरातून हजारो भक्त शनेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी काल रात्रीपासून हजर झाल्याचे पाहावयास मिळत होते। यंदाही मंदिराची सजावट आकर्षक ठरलेली पाहावयास मिळत होती। परिसर भक्तांच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता। भक्तिमय वातावरणात वाघ दाम्पत्याच्या हस्ते महाआरती संपन्न झाली। यावेळी शनेश्वर संस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, स्वयंसेवक आणि असंख्य भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्रद्धा, भक्ती आणि नांदगावचा वाढता मान याच भावना आज नस्तनपूर या पवित्र भूमीत पाहायला मिळाल्या। संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक। आज आपण नांदगाव तालुक्यातील शनीपीठ, एक अखंड पीठ जे मानलं जातं संपूर्ण भारतात, तिथे आलेलो आहे। आज शनी जयंतीचा योगायोगाने जुळून आलेला आहे। त्यानिमित्त तिथले गुरुवर्य जे अविनाश कुलकर्णी यांच्याकडनं जाणून घेऊन शनी महाराज इथले व्याख्यात्या नेमकी काय ते आपल्या चॅनलसोबत बोलत आहे। नमस्कार। बघा, आज शनी अमावस्या, त्याचबरोबर वैशाख मध्य अमावस्या ही शनी महाराजांचा जन्मदिवस आहे आणि आज शनी अमावस्या आणि शनी महाराजांचा जन्मदिवस एकत्र आलेला आहे। नस्तनपूर या क्षत्री भगवान रामचंद्र प्रभूंनी ही मूर्ती स्थापित केलेली आहे। त्यावेळेस राम, लक्ष्मण, सीता ही 14 वर्ष वनवासामध्ये होते आणि पंचवटीमध्ये माता सीतेचं ज्यावेळेस हरण झालं रावणाकडून, त्यावेळी राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधासाठी निघाले आणि आपल्याला माहिती आहे की मनमाडच्या पूर्व बाजूस अंकाईचा किल्ला होता। त्या किल्ल्यामध्ये आहे आजही, त्या ठिकाणी अगस्त्य ऋषी राहत होते आणि अगस्त्यांना राम लक्ष्मण भेटण्यासाठी गेले। त्यावेळी अगस्त्यांनी विचारलं सीता कुठे आहे। रामाने घडलेली सर्व हकीकत त्यांना सांगितली। त्यावेळी अगस्त्य मुनींनी सांगितलं की रावण आणि राम आपण दोघे एकाच राशीचे आहात, आपल्या दोघे घालून आपण 7.5 आलेली आहे। त्यावेळी रामाने विचारलं की माझ्यावर शनी महाराजांची कृपा होण्यासाठी मी काय करू। त्यावेळी अगस्त्य मुनींनी सांगितलं की आपण शनी महाराजांची 3.5 पीठं स्थापित करावी आणि त्यांची सेवा करावी, म्हणजे आपल्याला निश्चित आपलं ध्येय मिळेल। पूर्वी कोणी जरी असलं तरी त्रिकाल संध्या करायचे आणि पायी प्रवास असायचा। तर तिथून सकाळी निघाले, तिथे येईपर्यंत त्यांना सायंकाळ झाली आणि सायंकाळी भगवान सूर्याला ज्यावेळेस अर्घ्य देण्यासाठी ते उभे राहिले, त्यावेळी ही मूर्ती त्यांच्या स्वयंभू हातात आलेली आहे आणि तेव्हाची स्थापना आहे। पहिलं स्थान नस्तनपूर, दुसरं उज्जैन, तिसरं राक्षसभवन, अर्धपीठ वाराणसीमध्ये, काशीमध्ये कालभैरवांचं आहे। भक्तांनो, आपण जर कधी या नस्तनपूर क्षेत्री आला तर आपली जी काही साडेसाती असेल किंवा आपल्याला जो काही त्रास होत असेल तर त्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी हे क्षेत्र अतिशय पवित्र आणि पावन आहे, अतिशय शक्तिशाली आहे। भगवान शनी महाराजांना प्रार्थना केल्यानंतर ते भक्ताच्या हाकेला ओ दिल्याशिवाय राहत नाही आणि भगवंत आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहत नाही। तर म्हणून आपण सर्व भक्तांनी या ठिकाणी यावं आणि भगवंताची कृपा प्राप्त करून घ्यावी आजच्या दिवशी।